AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ जिले में आए दिन कोरोना के पेशेंट में इजाफा होता जा रहा है। इसी को देखते हुए आज नांदेड़ जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने इमरजेंसी में एक अहम मीटिंग तलब की, जिसमें नांदेड़ के तमाम मजहबी लोगों को बुलाकर तबादले ख्याल किया गया। नांदेड़ शहर में तमाम इबादत गाहों में ज़्यादा भीड़ को जमा न करने की अपील जिला कलेक्टर की जानिब से की गई। होटल, जिम, बेकरी वगैरह को बंद रखने को कहा गया। अगर वो इसको पालन नहीं करते तो इन पर गुना दाखिल करने की बात कही गई। आज AIR न्यूज़ से बात करते हुए जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने आवाम से अपील की कि वो प्रशासन का भरपूर साथ दे। ब्युरो रिपोर्ट, नांदेड़। जिल्ह्यामध्ये केसेस वाढण्याला सुरू झालेला आहे, त्यामुळे परवा मी जे ऑर्डर काढलेले होते ॲज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून, त्याच्यामध्ये आपण जे क्राऊड कंट्रोल ऑर्डर जे काढले होते त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी गर्दी होत आहे ते आपण ठिकाणं बंद केलेले आहे, म्हणजे लोकांना त्रास न होता ते दुकानं आपण बंद सगळे केलेले होते आस्थापना। त्याच्या अनुषंगाने आमच्या तुमच्या लक्षात असं आलं आहे की जे सगळे रिलिजियस प्लेसेस आहेत तिथे पण सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक चाललेले आहे आणि जे आम्ही हॉस्पिटलमध्ये बघत आहोत जेही पेशंट ॲडमिट होत आहेत ते वयस्करच आहे आणि सिटी स्कोर त्यांचा जास्ती होऊनच ते लोक ॲडमिट होत आहेत। त्यामुळे ऑर्डर काढण्याच्या पहिले म्हणजे मंदिरं सगळे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा सगळं बंद होईल, तिथे फक्त आतमधले जे त्यांचे जे पूजा अर्चा ते सुरूच राहील, भाविकांसाठी आम्ही बंद करणार आहे। त्याच प्रकारे त्यांना यांच्यामार्फत प्रशासन आम्ही लोकांना सेन्सिटाईज करतच आहे, पण धर्मगुरूंच्या माध्यमातूनही आम्हाला लोकांना सेन्सिटाईज करायचं आहे की आता अजून रिलॅक्स राहायचा आता वेळ नाही आहे, कारण ज्या वेळेस सप्टेंबरसारखेच केसेस यातून पुन्हा सुरू झालेलं आहे। जर आता आपण स्ट्रिक्ट आणि कठोर कारवाई नाही केली तर पुढच्या येत्या महिन्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळे आता आमच्या दोनच गोष्टीवर प्रशासनाचा भार राहणार आहे, त्याच्यामध्ये मी SP साहेब, कमिशनर साहेब आणि CO मॅडम दोनच गोष्टीवर आम्ही भार देणार आहे की मॅक्सिमम टेस्टिंग आणि गर्दी कमीत कमी करायचं। या दोन गोष्टीवर आता यासाठी आम्हाला जर लोकांवर आस्थापनेवर FIR करावे लागले तर आम्ही त्याच्या मागे हटणार नाही, कारण प्रशासन जेव्हा काम करत आहे 18 घंटे 19 घंटे आम्ही जेव्हा काम करत आहोत तर लोकांनी पण तेवढाच आम्हाला सहयोग केला पाहिजे। जर ते सहयोग करणार नाही तर त्यांना म्युझिक फेस करावं लागणार आहे, हे मी स्ट्रिक्टली अजून एक वेळ सांगतो। लॉकडाऊन लावण्याचे चान्सेस आहेत नाही, लॉकडाऊन आम्ही लावणार नाही। आम्ही ते सांगितलं की लॉकडाऊनपेक्षा क्राऊड कंट्रोल ऑर्डर, मी याला क्राऊड कंट्रोल ऑर्डर म्हणणार की ज्या ठिकाणी गर्दी होते आता ऑफिसेस बंद करून तिथे आता आम्ही हा निर्णय घेतला की ऑफिसमध्ये येताना लोकांची आम्ही अँटीजन टेस्टिंग करूनच त्यांना आतमध्ये आम्ही येऊ देणार आहे, जेणेकरून ऑफिसेसची गर्दी आम्हाला कमी करायची। आमचा ध्येय एकच आहे की गर्दी कमीत कमी आम्हाला करायची आहे। सर, होम आयसोलेशनमधले रुग्ण बाहेर फिरतात, त्यांच्यासाठी काही नाही, काही 1-2% आम्हाला असं कळलं की होम आयसोलेशन लोक बाहेर पडत आहेत। त्यासाठी आम्ही 2 गोष्टी हे केलेल्या आहे की आम्ही 20 ते 25 पेशंटच्या मागे एक टीचर अपॉइंट केलेलं आहे। ते टीचर्स आता शाळा बंद आहे त्यामुळे कॉर्पोरेशनचे आणि ZPचे टीचर्स आम्ही अपॉइंट करणार आहेत। ते टीचर्स त्यांना आम्ही कोविड लेवल ऑफिसर त्यांना म्हणणार आहेत, ते त्या पेशंटला दिवसातून 3 वेळा फोन करणार, सकाळी ब्रेकफास्ट करताना, दुपारी लंच करताना आणि रात्री डिनर करताना की तुम्ही कसे आहे, तुम्ही घरीच थांबा, बाहेर निघू नका, आणि ते आम्ही कंट्रोल करू। आणि कालच मी एक प्रेस नोट काढलेली आहे, ते मी आपल्याला देतो। जर होम आयसोलेशनचा पेशंट बाहेर फिरताना आम्हाला दिसला तर त्याच्यावर आम्ही FIR केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यावर FIR होणारच। त्यामुळे सगळ्यांना सूचना आहे की हे होम आयसोलेशन आम्ही पेशंटच्या कन्व्हिनियन्ससाठी आम्ही त्यांना अलाउड केलेलं आहे। जर ते पेशंट जर लोकांसाठी धोका बनत असेल तर ते आम्ही त्यांना अलाउड करणार नाही, आम्ही त्यांना CCC मध्ये शिफ्ट करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल, त्यांच्या परिवारावरही आम्ही गुन्हे दाखल करू। नागरिकांना हेच आव्हान आहे की आता येता पुढचे 15-20 दिवस आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे। कृपया घरी राहा आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आणि फ्रिक्वेंटली हात धुणे हे 3 सूत्री आहे, याची तुम्ही कठोरपणे आणि काटेकोरपणे तुम्ही याचं पालन करणं आवश्यक आहे, नाहीतर येत्या काळामध्ये आपल्याला चिंतेचा विषय हा होऊ शकतो।